तर मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र बेचिराग होण्याचा कट होता असं विधान केलेले. त्यांनी राज्यातल्या मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांवर सुद्धा बरेचसे गंभीर आरोप केलेले. आणि याच कारणास्तव आता त्यांच्या आंदोलनात कोणत्या कारखान्यातून दगड आले, जेसीबी कोणाकडून आले याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. आणि यानंतरून मनोज जरांगे यांची SIT चौकशीसाठी आदेश सुद्धा दिलेले आहेत. तर मग अशात नेमकं प्रकरण काय? मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला फसवत आहेत का? याबद्दल काय काय बोललं जाते तर हेच पाहूयात आजच्या व्हिडिओतून. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. तर सर्वात आधी तर आज विधानसभेत नेमकं काय घडलं याबद्दल बोललो. तर खरं तर जरांगे धमकी देत आहेत, त्यांना हे बळ कोणी दिलं याची SIT चौकशी केली पाहिजे अशी मागणी विधानसभेत आशिष शेलार यांनी केली. त्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीमुळे सभागृहाचे कामकाज हे 5 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. मग कामकाज हे सुरू झाल्यावर विधानसभा अध्यक्षांनी या संदर्भात चौकशी करण्यासाठी SIT ही स्थापन करावी असे आदेश दिले. लोकशाहीवर ज्याचा विश्वास आहे ते हिंसक कृत्य किंवा हिंसक वक्तव्य हे करत नाही. जी काही हिंसा झाली त्यात कोण सहभागी होते या संदर्भात शासनाने SIT मार्फत चौकशी करावी असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले. मग आता मनोज जरांगे यांच्यावर SIT चौकशी करण्याची ही वेळ का आली, नेमकं काय घडलंय याबद्दल बोललो. तर खरं तर 20 फेब्रुवारीला राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण दिलं होतं. पण जरांगेंनी हे आरक्षण अमान्य करत OBC मधूनच आरक्षण द्यावे अशी मागणी केली. आणि सरकारने फसवलं असं सुद्धा भावना ही व्यक्त केली. मग यानंतर पाहिलं तर बराचसा वाद आपल्याला पाहायला मिळाला, ज्यात खरं तर सर्वात आधी तर पारसकर महाराज यांनी जरांगे हे खोटे आहेत, ते मराठा समाजाला फसवत आहेत असे मोठमोठे आरोप केले. तर याशिवाय संगीता वानखेडे यांनी सुद्धा जरांगे यांच्यावर खूप आरोप केले, ज्यात जरांगेंना शरद पवारांचा फोन येतो, जरांगेंमागे शरद पवारांचा हात आहे असे सुद्धा आरोप केलेले. मग इथूनच जरांगे यांनी प्रत्युत्तर देत बराचसा वाद हा वाढत गेला, ज्यामुळेच राज्यात या आरक्षणासंदर्भात आणखीनच खळबळ उडाली. मग आता जरांगेंवर जे काही आरोप झाले त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनावर शंका ही सर्वत्र बाजूने उपस्थित होऊ लागली. ज्यानंतर जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि सरकारवरच अनेक गंभीर आरोप केले. त्यात बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना माझा बळी घ्यायचा आहे, मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न होतो, मराठा समाजाला आरक्षण न देण्यासाठी देवेंद्र फडणवीस सगळं काही करतोय असे गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेच. परंतु याशिवाय आधी पाहिले तर जरांगेंनी शिवीगाळ सुद्धा सरकारवर केली होती. मग या सर्व घटनेनंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत ते सागर बंगल्याच्या दिशेने सुद्धा निघालेले. पण दुसरीकडे पोलिसांनी संचारबंदी लागू केली, त्यामुळे त्यांना माघारी जावं लागलं. त्यानंतरून ते आंतरवाली सराटी येथे पोहोचले आणि आंदोलनाची दिशा ही पुढे ठरवली जाईल असं सांगितलं आणि सर्वांना शांतता राखायला सांगितली. परंतु यानंतर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील शिरूर आणि अमळनेरमध्ये जरांगे यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. खरं तर रास्ता रोकोसाठी लोकांना प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येते. आणि मित्रांनो, याच काही कारणास्तव जे जरांगे यांनी सरकारवर शिवीगाळ केलेली आणि याशिवाय सरकारवर गंभीर आरोप केलेले, म्हणूनच सर्वत्र बाजूने त्यांच्या आंदोलनावर शंका व्यक्त केली जात होती. याच कारणास्तव हाच मुद्दा विधान परिषदेत सुद्धा आज मांडण्यात आला. आणि तेव्हाच या सर्व गोष्टी पाहता विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी SIT चौकशी करावी असे आदेश हे दिलेले आहेत. पण दरम्यान तसं पाहिलं तर SIT चौकशीच्या घोषणेनंतरून मनोज जरांगे यांनी आव्हान केलेले, मी निर्भीड आहे म्हणून माझ्यावर डाव टाकत आहेत, तुम्हाला जे करायचंय ते करा, मी OBC मधून आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही, SIT चौकशी करा पण अर्धवट चौकशी करू नका. मी परवाच या संदर्भात बांधवांना संकेत दिले होते, मला गुंतवण्याचा प्रयत्न होतोय हे सांगितलं होतं असं काही बोलत निर्भीडपणे जरांगे पाटलांनी आव्हान केलेले. तर मग आता या व्यतिरिक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विधानसभेत यावर काही भाष्य केले, आता याबद्दल पाहूयात. तर मग यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले, मराठा समाजासंदर्भात मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, मी आजवर जे काही केलं ते मराठा समाजाला हे माहिती आहे. मनोज जरांगेंच्या बोलण्यानंतर मराठा समाज हा माझ्या मागे उभा राहिला, त्यांच्याबद्दल माझी तक्रार नाही, परंतु या सर्व गोष्टी मागे कोण आहे, दगडफेक करायला कोणी सांगितलं, मनोज जरांगेंना त्यांच्या घरी जाऊन कोण भेटलं याची चौकशी ही झाली पाहिजे. त्यांचा बोलविता धनी हा शोधून काढणार. संभाजीनगर, पुणे, नवी मुंबई इथं वॉर रूम कोणी उघडली याची सगळ्याची माहिती बाहेर येत आहे.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत सुरू झालेल्या चर्चेवर विधान परिषदेत आपली सुद्धा भूमिका मांडली. तर ते यात म्हणाले की आपण टिकणार आरक्षण हे दिलंय, एकमताने आरक्षण दिले, इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता आपण आरक्षण दिलं. आपण सर्वपक्षीय बैठक घेऊन मराठा समाजाला न्याय देण्याचा निर्णय घेतला होता. त्याला सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकमताने ठरवलं आणि ते दिलं. तर ते आरक्षण दिल्यावर ते टिकणार नाही अशी चर्चा होणं दुर्दैवी. ते टिकणार नाही असं म्हणणाऱ्यांकडे त्याची कारणं नाहीत. अनेक मोर्चे झाले, आंदोलनं झाली, ते शिस्तबद्धरित्या झालं. मराठा संयमी शिस्तीने वागणारा समाज आहे. आपण नोंदी शोधण्यासाठी मोठी यंत्रणा उभी केली. न्यायमूर्ती शिंदे समितीने बारकाईने काम केले. मनोज जरांगे यांनी समितीचं कौतुक केलं. मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी सरकारने भूमिका घेतली. त्यानंतरून सरसकट प्रमाणपत्राची मागणी जरांगे यांनी केली होती. मात्र ते शक्य नसल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. त्यांच्या मागण्या बदलत गेल्या. सगळी सुरेश मागणी झाली. मग ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी झाली. परंतु आम्ही कोणालाही धक्का न लावता वेगळं आरक्षण दिलं. काही लोकांना मराठा आरक्षण देण्याची संधी होती, पण ते दिलं नाही. आम्ही दिल्यावर मात्र ते टिकणार नाही अशी चर्चा केली जाते. मराठ्यांच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले, पण त्यांना वंचित ठेवलं गेलं. मराठा आरक्षणासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. हे धाडस कोण करतं? मी जे बोललो ते करून दाखवतो. माझ्यासारखी दुसरं कोणी शपथ घेऊन दाखवावी. तर याशिवाय ते पुढे म्हणाले, मनोज जरांगे प्रामाणिकपणे आंदोलन करत होते तेव्हा राजकीय पार्श्वभूमी नव्हती. मी 2 वेळा त्यांच्याकडे गेलो. मराठा समाजासाठी केलेलं काम न स्वीकारता सरकारवर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांवर ते टीका करत आहेत. आम्ही विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला. दगडफेक झाल्याचा अहवाल हा SITकडे. दगड कोणी हातात घेतली. आमदाराची फॅमिली घरात असताना घराची जाळपोळ केली. आता अहवालात सगळे. आता सरकार हातावर हात ठेवून बसू शकत नाही असं मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. आणि त्यामुळेच एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध मंत्र्यांवर केलेले गंभीर आरोप हे पाहून बरेच लोक म्हणत आहेत की मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला फसवत आहेत. तर दुसरीकडे SIT चौकशीच्या प्रकरणावर बोलताना मनोज जरांगेंनी आपली प्रतिक्रिया ही निर्भीडपणे मांडली. याचमुळे दुसरीकडे म्हटलं जाते की सरकारच हे समाजाला, जरांगेंना फसवत आहे. तर मग अशात या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटते? तुमचं यावर काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, याशिवाय जरांगे यांच्या कोणत्या त्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा.